गाईज, आज आम्हाला स्टार्टिंगला व्लॉग करायला भेटला नाही, सो आम्ही लेट करतो आहे. आम्ही चाललो आहे राजमाची गडावर ट्रेकिंगसाठी आणि आम्ही निघालो आहे. आज आम्ही गाड्यांचा आवाज आहे. आज आम्ही किल्ले एक्सप्लोअर करणार आहे. पहिल्यांदा आम्ही आज फिरायला चाललो आहे. सो आणि आम्ही आता चाललो आहे. फायनली आम्ही चाय प्यायला थांबलो होतो. चाय प्यायला थांबलो. चाय प्यायला थांबलो आहे. आता आम्ही पोहोचू गडावर. आम्ही तिथे टेंट बांधणार आहे, स्टे करणार आहे, कॅम्पिंग करणार आहे. सर्वचे ब्लॉग्स मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व मी दाखवेनच. एंडपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशी काय करते बघा. आम्ही इथे चाय प्यायला थांबलो आहे. असंच आमच्या व्हिडिओमध्ये बनवून राहा. आम्ही पुढे दाखवू आम्ही कसं चाललो आहे कसं नाही. हा आमचा लूक. आम्ही शूज पण सेम घातले आहेत. सो चला आता आपण नेक्स्ट जर्नी आपली पुढे स्टार्ट होते. आता आम्ही पनवेलला आहोत आणि चाय प्यायला थांबलो होतो. पनवेलला पोचलो आपण. सो आता चला आपण पुढे निघूया. पुढचं आम्ही सांगू तुम्हाला. बाय. सो मंडळी, आम्ही इथे गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो. ऑफ रोडिंग रस्ता खूप होता कारण ती ॲक्च्युली पायवाट होती आणि आम्ही पायवाटेने गाडीने आलो होतो. त्याच्यामुळे तो खूप खडतर रस्ता पार करून आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो. ॲक्च्युली गडाच्या पायथ्याशी पोचेपर्यंत सुद्धा आम्हाला काही वाटा समजत नव्हत्या कारण पूर्ण जंगल होतं आणि रात्री 2:30 वाजल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हतं आम्ही कुठल्या साईडला चाललो आहे. पण आम्ही रस्ता शोधत शोधत गडाच्या पायथ्याशी ऑलमोस्ट आम्ही आलो होतो. आणि आता पोटाची पण सोय केली पाहिजे त्यासाठी आम्ही मॅगी बनवायला घेतली होती. आदेश दादांनी कांदे कापायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे आमचे शेफ संकेत मॅगी बनवण्यास त्यांनी सुरुवात केली होती. टोपामध्ये मॅगी टाकली आणि अशा प्रकारे पायलला खूप जास्त भूक लागली म्हणून पायलने पण कांदे कापायला घेतले. सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती ॲक्च्युली. त्यामुळे सगळ्यांनी पटापट मदत करून कशी पटापट मॅगी बनेल याची खबरदारी घेतली आणि खूप दमलो होतो आम्ही. ॲक्च्युली आम्हाला रेस्टची गरज होती आणि सकाळी पहाटेच आम्हाला उठून किल्ल्यावर जायचं होतं. ॲक्च्युली आमची अशी इच्छा होती की आम्ही वरती गडावर जाऊन कॅम्पिंग करायचं, पण आम्हाला रस्ते समजत नव्हते. पायवाट खूप खडतर होती आणि जंगलही खूप होतं, त्यामुळे खूप रिस्की होतं जाणं. म्हणून आम्ही विचार केला की गडाच्या पायथ्याशीच आपण स्टे करूया. थोडं मी व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी असल्यामुळे मी थोडा हातभार लावला नव्हता, सो मी मदत केली त्या लोकांना कांदे कापायला. अशा प्रकारे आपली मॅगी रेडी होत होती आणि इथे मस्तपैकी आम्ही शेकोटी केली. थंडी पण खूप होती तेव्हा, त्यामुळे थंडीसाठी आम्ही शेकोटी छान मस्त केली. वातावरण खूप मस्त होतं. अशा प्रकारे इथून आमचा अविनाश दादा मॅगी घेऊन आला होता, ज्याची आम्ही उत्सुकतेने वाट बघत होतो. आणि ही बघा आमची मॅगी. मस्तपैकी संकेत शेफ आम्हाला मॅगी वाढत आहेत. खूप छान चव आहे याच्या हाताला, खूप छान पद्धतीने बनवतो सुद्धा. आणि सगळेच आमचे भुकेने त्रस्त झालेली माणसं मॅगीची वाट बघतायत. इथे हेमंतदादा आम्हाला प्लेट्स वाटत होते. आम्ही सगळंच सामान गडावर घेऊन गेलो होतो कारण खाण्यापिण्याची सोय व्हायला, त्यामुळे आम्ही नेहमी सामान घेऊन जातो. सो इथे मस्तपैकी सर्विंग चालू होती.
चाट खूप शांत आहे सगळं. फॅन शिवाय झोप नाही येत. हिला झोपवा नाही तर मी आता हिला मारेन. बंद कर. सुप्रभात मंडळी. इथे मस्तपैकी आमची सकाळ झाली होती. ॲक्च्युली आम्हाला 1-2 तासाचाच आराम भेटला होता आणि मस्तपैकी ते सुंदर अशी निसर्गरम्य पहाट मिळालं. बघते तुम्ही बघू शकता, खूप छान वातावरण वाटत होतं. मस्तपैकी आम्ही स्टोववर मस्त चहा बनवली. चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि इथे मॅडम आमचा मेकअप करत होत्या. चला तर मंडळी, आपण निघालो होतो आपल्या पुढच्या प्रवासाला. मस्तपैकी सकाळचा नाश्ता करून आम्ही गडावर ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली होती. प्रामुख्याने ते तुम्ही बघायला जाल तर राजमाचीवर 2 किल्ले तुम्हाला दिसतात, ज्यामुळे आम्ही रात्री कन्फ्यूज झालो होतो. पण राजमाची, ज्याला उदेवाडी असे म्हणतात, जे सह्याद्री पर्वतात आढळणारे छोटेसे गाव आहे. राजमाचीमध्ये प्रामुख्याने 2 किल्ले आहेत. एक श्रीवर्धन किल्ला व दुसरा मनोरंजन किल्ला. राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. अवघड मार्ग कोंडिवडी गावातून आहे, जिथे तुम्हाला सुमारे 2000 फूट चढणे आवश्यक आहे, आणि सोपा मार्ग लोणावळ्यापासून जात आहे, जो फक्त एक साधा पायवाट आहे, ज्या पायवाटातून आम्ही काल रात्री प्रवास करून आलो होतो. राजमाचीचे खरे सौंदर्य पावसाळ्यातच दिसते, जेव्हा हे ठिकाण पूर्णपणे नवीन रूपात सजते. वाहणारे पाणी, मोत्यांसारखे धबधबे आणि हिरवीगार राने, दृश्यच खूप अविस्मरणीय असतं. तर तुम्ही नक्की पावसाळ्यात या किल्ल्यावर भेट द्या. अशा प्रकारे आम्ही चालण्यास सुरुवात केली. समोर जी वाट दिसते त्या वाटेने आम्ही मनोरंजन किल्ल्याच्या पायथ्याशी रात्री आलो होतो. आहे मनोरंजन किल्ला आणि समोर दिसणारा किल्ला आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन किल्ला आकाराने मोठा दिसतो आणि आपला मनोरंजन किल्ला आकाराने लहान आहे, त्यामुळे आम्ही पायथ्याशी मनोरंजन किल्ल्याच्या होतो, सो आम्ही हाच गड चढण्यास सुरुवात केली. या गडानंतर आम्हाला नेक्स्ट श्रीवर्धन गडावर जायचे होते. मंडळी, तुम्ही इथे बघू शकता, आम्ही काल रात्री या ठिकाणी कॅम्पिंग केलं होतं गडाच्या पायथ्याशी. तिथे आम्ही टेंट बांधले होते. ॲक्च्युली काल आमचा 12 वाजता प्लॅन ठरला आणि आज आम्ही संध्याकाळी निघालो. किती नाईस, किती मस्त. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मम्मीने एका शब्दात मला "हा ठीक आहे, जा" असं बोलली. अभी मजा आएगा ना. ओ माय गॉड, हे कधीच शक्य नाही होत. असे क्षण फार कमी, किंचित म्हणा, असे येतात. डोंट नो. आणि मी इथे एकटीच चालले इथून. किल्ल्यातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची वेगळी वास्तुकला, जे विविध स्थापित श्रेण्यांचे मिश्रण आहे, ज्यांनी विविध कालखंडात त्यावर राज्य केले. या भव्य वस्तूमध्ये गुप्त प्रवेशद्वार, भक्कम भिंती, पाण्याचे साठे, निवासी ठिकाणे आणि प्रशासकीय केंद्रे व मंदिरे अशा भारतीय शैलीतील बांधलेले 2 गड आहे, जे म्हणजे मनोरंजन किल्ला व श्रीवर्धन किल्ला. साधारण 2500 वर्षापूर्वीचा किल्ला असावा असे म्हटले जाते. अशा प्रकारे आम्ही गड चढत होतो आणि गड चढताना आम्हाला एक गुफा दिसली. ॲक्च्युली गुफा नाही म्हणता येणार, धान्य कोठार असेल किंवा पाण्याची टाकी. ते पाहण्यासाठी आम्ही थोडं पुढे गेलो. पुढे बघताच छान मोठी अशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये पाण्याची टाकी होती, म्हणजे याला आपण पाण्याची टाकी असे म्हणतो. खूप मोठा पाण्याचा साठा इथे केला होता. शिवाजी महाराजांनी पाण्याच्या टाकीची सोय प्रत्येक गडावर केली होती, कारण दुष्काळग्रस्त काळामध्ये आपल्या जनतेला पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून अशा पाण्याच्या टाक्या उभारून पाण्याची बचत
किंवा साठा आपण म्हणू शकतो की पाण्याचा साठा एक तयार केला जायचा. अशा प्रकारे पुढे आम्ही गडचढ चढायला सुरुवात केली आणि पुढे जाताच आम्हाला सापाचे अवशेष भेटले. सापाची कातडी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे साप त्याचे अवशेष सोडून गेला. थोडं रिस्की वाटत होतं इथे, म्हणून आम्ही पुढे गेलो. थोडं इथे न थांबलेलंच बरं होतं. अशा प्रकारे मंडळी मनोरंजन किल्ल्याची इथे ट्रेकिंग आपली झाली होती आणि आपण आता पुढील प्रवासास निघालो होतो. पुढचा प्रवास म्हणजे श्रीवर्धन किल्ला, जो आकाराने मोठा आहे. श्रीवर्धन किल्ल्यासाठी आम्ही आता निघालो होतो. आणि हे पॅकेट आमच्याकडे सगळ्यांकडे दिलेले आहेत हेमंत दादानी. चल शिवाजी दिसत नाही. खाली गेल्यावरती आपण भेटू. मग दुसऱ्या गडावरती जाताना सांगितलं, दुसऱ्या गडावरती जाताना आपण व्हिडिओ काढूया. खूप मस्तपैकी ट्रेकिंग झाली आमची. पोटात काही नाही पण काही एवढं वाटत. मॅडम जेव्हा तेव्हा येतात हेच बोलतात. मित्रांनो, 2 किल्ल्यांमधील एका घाटावर वसलेले हेमंतपंथी शैलीतील शिव मंदिर आणि कालभैरव मंदिर यांचा समावेश इथे आपल्याला बघायला मिळतो. आपण आता आलेलो आहे श्रीवर्धन किल्ल्याच्या पायथ्याशी आणि श्रीवर्धन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे काळभैरवाचे मंदिर. काळभैरवाचे मंदिर, या मंदिरात कालभैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्त्या आहेत. खूप छान प्रकारे असे बांधकामही आजही आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी पायथ्याशी मंदिरे असायची. स्थानिक लोक ग्रामदैवत म्हणून या मंदिरांना ओळखायची. आजच्या स्थितीतही या मूर्त्या आणि कोरीवकाम खूप छान प्रकारे आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या आकाराचे विग्रहही आज आपल्याला पाहायला मिळते. हे फार प्राचीन काळापासून इथे आहे. गडाच्या पायथ्याशी मंदिराजवळ काही प्राचीन काळी तोफाही आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन गडावर थोडी वाट अवघड आहे, जास्त नाही म्हणता येणार, पण थोडीशी खडतर आहे. पण आपण सहज चढू शकतो अशा सोप्या वाटा होता. राजमाची किल्ला 7 वाहनांनी बांधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1657 मध्ये हा किल्ला व आजूबाजूचे इतर किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासकाकडून ताब्यात घेतले. भारत सरकारने राजमाची या किल्ल्याला 26 एप्रिल 1909 मध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्वरूप म्हणून घोषित केले आहे. आपल्याला येथे चिलखती बुरुजही पाहायला मिळते. चिलखती बुरुज म्हणजे गडाचे संरक्षण करण्यासाठी बांधलेले भक्कम बुरुज. जे बाहेरच्या साईडला बुरुज बांधलेले असते त्याला चिलखती बुरुज असे म्हणतात. हे बुरुजाच्या खाली जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या होत्या. ज्या ठिकाणी जास्त हल्ले होण्याची संभावना असते किंवा जास्त हल्ले होण्याची शक्यता असते तिथे असे चिलखती बुरुज बांधले जायचे. काय कमाल युद्धनीती त्या काळची होती. बघू शकता तुम्ही, बुरुजाच्या खालच्या भागी जाण्यासाठी या पायऱ्या तयार केल्या आहेत. जाण्यासाठी निघालो आहोत, म्हणजे कधीच निघालो होतो, पण चालतो आहे. आम्ही थोडं खाली पोहोचलो आहे आणि स्वप्नाली मॅडम अजून तिथेच आहे. बघू शकता दिसत असेल तर, कारण मला काय उन्हातून दिसत नाही आहे. इथे पाण्याची टाकी आहे, तिथे मी थांबली आहे. अशा प्रकारे इथे आपले दोन्ही किल्ले ट्रेकिंग करून झालेले आहेत. श्रीवर्धन गडावरून आता आम्ही गडाच्या पायथ्याशी चाललो आहे. तुम्ही बघू शकता इथे वाटा पण थोड्या खडतर आहेत. जर आपण आपल्या महाराजांच्या गडांकडे लक्ष दिलं आणि इकडच्या वाटा व्यवस्थित करून पर्यटनासाठी किंवा आपल्या ऐतिहासिक वास्तू जपण्याचा प्रयत्न आपण छान रीतीने केला तर खूप चांगलं होईल. कारण आपल्याला किंवा आपल्या तरुण पिढीला महाराजांचा इतिहास समजणं अत्यंत काळाची गरज आहे. तर झालंय सगळं, आता परत घरी जायला निघतोय. नाही आता पावभाजी बनवायला निघायचंय. सॉरी, खाली जाणार, पावभाजी बनवणार, सँडविच पण एवढं सगळं जाणार आहे काय? ह्या लोकांनी काल मॅगी बेस्ट केली आणि हे लोक
अशा प्रकारे आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.